सगळे डॉक्युमेंट्स आम्हाला तिथे लागणार आहेत। आता हा कार्लोस नावाचा जो माणूस आहे गृहस्थ, हा व्हेनेझुएलाचा आहे, इंटरनॅशनल त्याचं लायसन्स आहे, पण हा भारतामध्ये कसं तो त्याला व्हीएसआरच्या माध्यमातून इथं उडवलं जातं, तर हा येतो एंटर करताना ॲज अ पॅसेंजर, आणि पॅसेंजर म्हणून आत आल्यानंतर विमानात बसल्यानंतर तो कॉकपिटमध्ये जायचा आणि कॉकपिटमध्ये जाऊन त्या ठिकाणी विमान उडवायचा। आता ह्याच्यामध्ये बघा, कॅप्टन, क्रू डिटेल्स, कॅप्टन व्हेनेझुएला हा पूर्वीचा त्याच्यामध्ये डेटा आहे, पण हा त्या पद्धतीने काय गोष्टी, त्याचं सगळं जे लायसन्स आहे ते अमेरिकन फॉरेनचं लायसन्स असतं ते रिजेक्टेड आहे। आता उदयपूरमध्ये एक बिझनेसमन आहे, त्या बिझनेसमनला मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो, या माणसापासून तुम्ही जपून राहा। हे व्हीएसआरचं आहे, ते बीचक्राफ्ट 350चं विमान आहे उदयपूरचं, हा माणूस चालवतो, पण जाताना आत तो पॅसेंजर म्हणून जातो आणि तिथं बसून मग तो विमान चालवतो। मला सांगायचं काय, व्हीएसआर मध्ये चुका किती आहेत आणि त्या चुका कशा लपवल्या जातात आणि कोण लपवलं जातं, मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो। पुढे आणि हे वेदर रिपोर्ट वगैरे हे सगळे डेटा आम्ही मागितलेला आहे, मागणार आहोत, पत्र देणार आहोत। पुढे आता पायगड्या व्हीएसआर साठी डीजीसीए कडून काय पायगड्या घातल्या जातात का, पुढे घ्या। आता हा रिपोर्ट आहे, तुम्ही इथं बघताय, लेअर जेट 45। आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असाल तर तुम्ही टेक्निकली बोललो पाहिजे ना, कॅमेराचं काय आहे, त्याचं पिक्सल किती आहे, डिटेलमध्ये बोललो पाहिजे। पिक्सल, कॅननचा कॅमेरा आहे तर कॅनन 1 आहे का 2 आहे का, नाहीतर मोबाईल जो वापरला, जो तिथं मर्डर सीनवर मोबाईल जो सापडला तो आयफोन 17 आहे का 16 आहे का 15, हे तुम्हाला सांगावं लागेल। पण बघा, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि डीजीसीएच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर। इथे लिहिलंय लेअर जेट 45 एअरक्राफ्ट, हे लेअर जेट 45 एअरक्राफ्टच नाहीये, हे लेअर जेट 45 कुठे रे एक्सआर हे विमान आहे, हे आहे लेअर जेट 45 जे अजून सुद्धा उडते, हे 1 स्टेप पूर्वीच आहे। आणि हे विमान आहे अजितदादांचं, हे आहे एक्सआर, हे अमेरिकेतून बाय केलं होतं। पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो। म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा डीजीसीएचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअर जेट 45 दिलंय, फक्त आम्ही म्हणतोय एक्सआर आहे आणि ते खरंच एक्सआर आहे। हे वेबसाईट ही त्या व्हीएसआरची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले, ते सुद्धा एक्सआर आहेत। म्हणजे तुम्ही टेक्निक असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा। मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही। काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय। तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात, असा प्रश्न आहे। पुढे बघा, आता दुसरं, केंद्रीय विमान डीजीसीए, आता सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन आणि ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ हे विमानाचं काय म्हणतात त्याला, एअरवर्दीनेस, हे 2 आहेत। आता एअरवर्दीनेस, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस कधी आलंय 21 ला आणि विमान रजिस्टर कधी झालंय 22 ला। म्हणजे काय केलं, आधी गाडी घेतली, त्याचं सगळं पीएसयू वगैरे केलं, सगळं करून टाकलं आणि नंतर ते रजिस्टर केलं, तसं विमानाचं झालं। हे चुकीचंच आहे। हे पीआयबी रिपोर्ट आहे 28/1चा, याच्यामध्ये जर तुम्ही सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस याच्यामध्ये जो फरक येतोय तो 1 वर्ष आधीचा आहे, हेच तुम्ही चुकला आहात। आधी रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं आणि मग तुम्हाला एअरवर्दीनेस घ्यावं लागतं। इथं जर रिपोर्टमध्ये तुम्ही चुकवत असाल म्हणजे कुठेतरी रिपोर्ट मॅन्युपुलेट केले जातात का, रिपोर्टमध्ये हेराफेरी होती का, असा आमचा साहजिकच प्रश्न राहणार ना। हे तुमच्याच रिपोर्टवरनं आम्ही सांगितलं ऍक्सिडेंट नंतरच्या, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल नाही आमच्याकडनं चुकलं, काढलं ना आम्ही, आमचे पण काही कॉन्टॅक्ट आहेत का नाही, हे आहेत ना सर्टिफिकेट, हे दोन्ही सर्टिफिकेट आम्ही इथं लावलेले आहेत, त्याच्यावरनं तुम्ही बघा। म्हणजे एजन्सी डीजीसीए म्हणते तारखा चुकवते, आम्ही पुरावे देतो की तारखा चुकल्यात, ह्याच्यावरनच आम्हाला कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनवर डाऊट आहे। पुढे आता ह्याच्यामध्ये हे विमान